परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। आज आपण एका विशिष्ट विषयावरती चर्चा करणार आहोत। चर्चेचा विषय आहे आजचा युवा घडतोय की बिघडतोय। कारण आज जर का आपण बघितलं तर अनेक गुन्ह्यांमध्ये युवा पिढी जी ती जास्त सक्रिय होताना दिसते। अगदी छोट्या छोट्या कारणांवर दुसऱ्याचा जीव घेणं किंवा छोट्या छोट्या कारणांवर स्वतः आत्महत्या करून आपला जीव जो आहे तो मातीमोल करणं, अशा अनेक घटना आज आपल्याला ऐकायला मिळतात, अनेक बातम्या समोर येत आहेत। तर याच विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि ह्या चर्चेसाठी आज आपल्याबरोबर पाहुणे आलेले आहेत। या सगळ्या पाहुण्यांची आपण सर्वात आधी ओळख करून घेऊयात। आज आपल्याबरोबर आहेत पालक प्रतिनिधी जे प्रशांत दिवेकर साहेब, त्याचबरोबर ओंकार वर्तिले साहेब आणि आज या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत ऋतुजा सोनावणे आणि आशुतोष जंगम। त्याचबरोबर आज अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे प्राध्यापक रोहित नागलगाव हे सुद्धा आज आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेत। त्याचबरोबर आज या मुलांच्या मानसिकतेबद्दल बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनिश भट आणि एकूणच या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अनेक गुन्हेगारांना आपल्या गुन्हेगार बघितलेले किंवा गुन्हेगारी घटना ज्या आहेत त्या जवळून पाहिलेले निवृत्त ACP मोहन जाधव साहेब। आज हे सगळे मान्यवर आज इथे आलेले आहेत। या सगळ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत। आज महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आवाज न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष चर्चा आज आपण घडवतोय। आजचा युवा घडतोय की बिघडतोय। तर सगळ्यात पहिल्यांदा पालक प्रत्येकाला आपण तुम्हाला आजचा आपला जो विषय आहे या विषयावर आपल्याला काय वाटतं यावर आपण बोलूयात। मला वाटतं नागलगाव साहेब, आपण प्रत्येकाने एक एक मिनिटामध्ये आपलं मत, आजचा आपला जो विषय आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे एक मिनिटामध्ये व्यक्त होऊयात। आजचा मुलगा किंवा विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं घडतोय असं मला वाटतं। कारण की टेक्नॉलॉजी ही वाढत चाललेली 21वे शतक आपण म्हणतो, माहितीचं किंवा तंत्रज्ञानाचं युग आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडतोय, पण त्याच बाजूने प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। तर एक बाजू ही पॉझिटिव्ह झाली, पण निगेटिव्ह बाजू पाहायला गेलो तर सोशल मीडिया हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विद्यार्थ्याच्या हातामध्ये सोशल मीडिया असतो। तर सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरण्यात यावा याच्याबद्दल मुलांना योग्य वेळी पालकांनी अगदी बरोबर आहे। म्हणजे सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचा मुलांमध्ये असलेला जो अतिवापर या विषयावर आपण बोलणारच आहोत। पण एकूणच की सध्याचा युवा घडतोय बिघडतोय याच्यावरतीच आपल्याला जास्त दृष्टिक्षेप टाकायचा आहे। काय सांगशील आशुतोष, की तुला काय वाटतंय, तू विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एक मिनिटामध्ये आजचा आपला जो विषय याच्यावर तुझं काय मत आहे? मला वाटतं आत्ताचा विद्यार्थी घडतोय पण आणि बिघडतोय पण। कारण की ज्या गोष्टी त्यांनी ना सध्या आत्मसात केल्या पाहिजेत तो सकारात्मक पण घेतो आणि नकारात्मक पण घेतो। अगदी, मग हेच का होतं यावर आपल्याला चर्चा करायची आहे। ऋतुजा, काय सांगशील की काय वाटतं तुला या विषयावरती? जसं सरांनी बोललं, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। मला वाटतं की आजचा युवा घडतोय पण आणि बिघडतोय पण। मग ते प्रत्येक गोष्टीत असू दे, एम्प्लॉयबिलिटीमध्ये असू दे किंवा सोशल मीडिया किंवा सेल्फ डेव्हलपमेंट, सगळ्या बाबतीत। अगदी। वर्तिले साहेब, तुम्ही काय सांगाल या विषयावरती? निश्चितचपणे, कारण आपण आज बऱ्याचशा सगळ्या माध्यमातून आपण तरुणांना असं बिघडलंय म्हणूनच पाहतोय। परंतु माझ्या दृष्टीने एक पालक म्हणून की मी अनेक म्हणजे वेगवेगळे क्षेत्र असू दे तिथे ह्या तरुण पिढीने अनेक चांगले चांगले शोध लावलेले आहेत। म्हणजे संशोधन क्षेत्र असू दे, गिर्यारोहण क्षेत्र असू दे, अशा अनेक क्षेत्रात की नवीन नवीन शोध लावलेत। म्हणजे या अर्थी की मुलं जी नवीन नवीन क्षेत्र पादाक्रांत करत आहेत ना, म्हणजे याचा अर्थ आपण त्यांच्याकडे सकारात्मक दृष्ट्या बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण पालक म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या समोर एक पॉझिटिव्हनेस आपण त्यांच्या समोर दिला पाहिजे। अगदी अगदी बरोबर आहे की म्हणजे आपला चर्चेचा हा रोख आज अजिबात असं नाही की मुलं बिघडतात, नक्कीच घडतायत, पण त्याच्यामध्ये काही जो वेगळा कल आहे त्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे। दिवेकर साहेब, काय सांगाल एकूणच या विषयावरती आजचा युवक घडतोय की बिघडतोय? ज्यांना काही सल्ला द्यायची सुद्धा भीती वाटेल अशांना बिघडलं म्हणलं जातं, असा एक फार मोठा वर्ग समाजामध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर समाजाला भविष्यात ज्यांच्याकडून काही आशा ठेवता येतील असा एक मोठा वर्ग स्वतःचा विचार न करता समाजासाठी काही करणारा तो घडणारा विद्यार्थी वर्ग, युवक वर्ग आहे, तोही समाजात आहे। पण या दोन्ही वर्गांच्या मध्ये जो 80% वर्ग आहे की जो प्रवाहपतीत आहे, वारा वाहेल तशी पाठ फिरवतोय, मला असं वाटतं आपल्या चर्चेचा आजचा रोख या मधल्या 80% वर्गाला योग्य दिशेला नेण्यासाठी आपण करू शकू तर ते फार मोठं यश असेल। अगदी अगदी बरोबर आहे। जाधव साहेब, तुम्ही काय सांगाल की आजचा युवा घडतोय की बिघडतोय या विषयावर चर्चा करताना तुमचं प्राथमिक मत काय? मला वाटतं कुठल्याही काळामध्ये, यापूर्वीच्या काळामध्ये असू द्या, वर्तमान काळात असू द्या आणि भविष्य काळामध्ये असू द्या,
या घटना ह्या घडतच असतात, त्याच्यामध्ये बऱ्या वाईट घटना घडतात आणि ह्या घटनामध्ये चांगल्या घटना घडण्याचं प्रमाण जास्त आहे आणि कमी घटना घडण्याचं प्रमाण कमी आहे. मला वाटतंय युवा घडतोय किंवा बिघडतोय, याच्यामध्ये युवा घडतोय असं म्हणावं लागेल आपल्याला. बिघडतोय त्याचबरोबर त्याची कारणं भरपूर आहेत, पण पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता जो युवक वर्ग बिघडतोय त्याचं प्रमाण जास्त आहे किंवा तो वेगाने बिघडतोय असं म्हणावं लागेल दुर्दैवानं. पण घडण्याचं प्रमाण मात्र चांगलं आहे. अगदी 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 बरोबर आहे. डॉक्टर साहेब काय सांगाल या विषयावरती? युवा म्हटलं तर शेअर एनर्जी म्हणजे फुल एनर्जी असते. आता ही एनर्जी कुठल्या साईडने डायरेक्ट होते त्यानुसार घडणे किंवा बिघडणे हे ठरतं. जुन्या काळात ते घडत होते, बिघडत होते. आता फक्त एवढंच आहे की पॉप्युलेशन वाढले, समाज माध्यम वाढले, मीडिया वाढले, त्याच्यामुळे बिघडणे हे जास्त दाखवलं जातं घडण्यापेक्षा. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आधी पण घडणे बिघडणे होतं, आत्ताही घडणे बिघडणे आहे. फक्त सरांनी सांगितल्यासारखं डायरेक्शन कुठे देतो त्या एनर्जीला हे आपल्याला महत्वाचं आहे. तर चर्चेत आज आपण अगदी 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 बरोबर आहे की काय होतं की बऱ्याचदा 100 पैकी 2 ते 3% जे आहे त्यांच्याकडनं काहीतरी चुकीचं घडतं आणि त्याचा परिणाम हा 97 ते 98% लोकांनाही भोगावा लागतो. यात बऱ्याचदा आमच्या मीडियावरही रोस्ट केला जातो की तुम्ही अशाच घटना जास्त दाखवता. खरं तर मीडियावरती चांगल्या घटनाही दाखवल्या जातात, पण लोक आवडीने याच घटना बघतात असं म्हणावं लागेल. कारण की अनेक घटना मीडियावर दाखवल्या जातात, त्यातल्या या घटना जास्त पॉप्युलर होतात आणि मीडियाकडनं हे दाखवत असताना याचे दुष्परिणाम जे आहेत ते सुद्धा सांगितले जातात. परंतु एकूणच या सगळ्या विषयावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तुर्तास एक पालक प्रतिनिधी म्हणून मी आधी तुमच्या दोघांकडे येईल. मला सांगा की एक आपण प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो की नाही आमच्या वेळेस असं नव्हतं, आता यांच्याकडे असं आहे. म्हणजे प्रत्येक जण आधीच्या पिढीचा नंतरच्या पिढीशी तुलना करतो. अगदी तुमच्या वेळेसही तुमच्या आधीचे जे होते म्हणजे तुमच्या आधीची पिढी त्यांनीही तुलना केली असेल. तर एकूणच आत्ताची तुमची म्हणजे आत्ताची ही पिढी आणि तुमची पिढी याच्यात तुलना करून काय सांगाल या नवीन पिढीविषयी? निश्चितच आता आम्ही एक पालक म्हणून, परंतु आमची अगोदरची जी पिढी म्हणजे आमचे वडील, त्या वडिलांनी खूप काबाड कष्ट करून आम्हाला घडवलं. परंतु ते घडवत असताना त्यांनी खूप सकारात्मक आमच्या गोष्टी आमच्या समोर ठेवल्या की तू हे कर, तू ते कर. आणि त्यावेळी हे सोशल मीडिया किंवा हे इंटरनेटचं जग हे खूप मर्यादित होतं. त्यामुळं खूप कमी सकारात्मक गोष्टी आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळल्या. परंतु त्यांनी काय केलं की चांगली पुस्तकं आम्हाला दिली आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून आम्हाला एनर्जी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आम्ही घडलो. परंतु आज आम्ही जर पालक म्हणून आमच्या मुलांना जर घडवताना आम्ही जर पाहत असतो तर मी सुद्धा माझ्या मुलांना जेव्हा काही पेपरमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात त्या मी माझ्या मुलाला आवर्जून सांगतो की बघ बाबा, तू इतर गोष्टींकडे बघू नकोस, पण हे तुझ्याच वयाची जी काही मुलं आहेत. मी एक छोटंसं उदाहरण देतो की एक मध्ये गिर्यारोहण क्षेत्रात अतिशय लहान मुलींनी 10 ते 12 वर्षा मुलींनी एक जगातील जी 50,000 शिखरं आहेत त्यातली 3 शिखरं तिने पादाक्रांत केली. म्हणजे हे तुम्ही मुलांसमोर जर तुम्ही पुटअप करसाल त्यावेळी मुलं निश्चितपणे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतील. आता वाचनाच्या माध्यमातून सुद्धा चांगली पुस्तकं आपण त्यांच्यासमोर ठेवतो. मग त्या साहित्य अकादमीचा सुद्धा एका पुरस्कार, युवा पुरस्कार एका प्रणव सखदेव मुलाला मिळाला. म्हणजे अतिशय तरुण मुलगा होता. म्हणजे आपण ते जर वाचन साहित्य किंवा या गोष्टी जर आपण मुलांसमोर ठेवल्या तर निश्चितपणे मुलं त्या मार्गाला जातील. परंतु पालकांनी जर लक्ष दिलं नाही, या गोष्टी सकारात्मक त्यांच्या समोर जर ठेवल्या नाही तर मुले निश्चितपणे, कारण कसं आहे की वाईट गोष्टींकडेच मुले लवकर आकर्षित होतात हे सत्य आहे. परंतु जर ह्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही मुलांसमोर जर ठेवल्या तर निश्चितपणे मुलं त्या दिशेला जातील अशी मला खात्री वाटते. अगदी अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा चांगलं काय वाईट काय हे मुलांसमोर व्यवस्थितपणे मांडलं जात नाही, हाही कदाचित. आणि हा जर का दोष असेल तर तो खरा आधीच्या पिढीचा आहे, कारण मुलांसमोर आपण काय मांडतो हे महत्वाचं आहे. एक पालक म्हणून तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की आम्ही युवक असताना टोटल ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट या नात्याने बिघडण्याचं प्रमाण तेच होतं. पण दुर्दैवाने आज बिघडण्याला राजमान्यता मिळाल्यासारखं वाटतंय. आम्ही तरुण असताना बिघडण्याला राजमान्यता, समाजमान्यता नव्हती. आज मोठ्या प्रमाणावर मुलांसमोर असं दिसतंय की 1% बिघडलेली मुलं त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये मोठे झालेत, त्यांना मान मिळतोय, प्रतिष्ठा मिळतोय. त्यामुळे आमच्या मुलांना आमच्या चांगल्या वाईटाच्या कल्पना समजावून सांगताना आमच्याकडे मोठं चॅलेंज असतं की नेहमी खरे बोला, कधीही चोरी करू नका, भ्रष्टाचार करू नका, गुंडगिरी करू नका. हे सगळं सांगत असताना आमची मुलं असं म्हणतात की हे सगळं करणाऱ्या मुलांना मोठेपणा मिळताना दिसतोय. हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. म्हणून मला असं वाटतं की पालक म्हणून मुलांविषयी मी पूर्णपणाने आशावादी आहे. मुलं चांगलीच आहेत, फक्त त्यांच्यासमोर ओव्हरऑल जे पिक्चर निर्माण होतंय ते सकारात्मक चित्र यशस्वी होताना दिसतंय आणि मोठ्या प्रमाणावर मांडलं गेलं. समाजाने घडणाऱ्या मुलांचं कौतुक केलं, समाजाने त्यांना मान्यता दिली,
त्यांना सन्मान दिला तर पालक म्हणून आमचं काम अतिशय सोपं होईल. पण तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मुलांविषयी आम्ही सगळेजण अत्यंत आशावादी हो. निराश असण्याचा बिलकुल त्यामध्ये संबंध अगदी नाही. अगदी अगदी आत्ता आपल्या बोलण्यातनं आलं की तुमच्या वेळेस सोशल मीडिया नव्हता. आजच्या मुलांना सोशल मीडिया खूप उपलब्ध आहे. एका क्लिकवरती ते कुठेही पोहोचू शकतात. जगातली कुठलीही माहिती अगदी काही क्षणामध्ये एका क्लिकवर मिळवू शकतात. तर हाच विषय घेऊन आज त्यांच्या हाताखालनं हजारो विद्यार्थी जे घडवतात असे प्राध्यापक जे आहेत त्यांना मला विचारायचं आहे, मला सांगा आजची जी मुलं आहेत, आजची जी युवा पिढी आहे, कॉलेज मुलं जी आहेत, यांच्यामध्ये या सोशल मीडियाचा परिणाम कितपत जाणवतो त्यांच्या जडणघडणीमध्ये? जर आपण आता 21व शतक पाहिलं तर आपण बोलतो की माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. डेटा ऑइल म्हणजे आताच्या सध्याच्या याच्यामध्ये पाहिलं तर डेटा हे ऑइल असल्यासारखं आहे. म्हणजे आता सध्याची पिढी ही त्याच्यावरती चालते. मी मगाशीच तुम्हाला सांगले की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावरती असतो. अगदी व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं किंवा ट्विटर, या सगळ्यामधून माहिती त्याला मिळत असते. तर नॉलेज ऑन फिंगर टिप आहे. आत्ताच आपण कोविड काळामध्ये पाहिलं की सगळं जग हे घरी जरी बसून असलं पण नॉलेज हे सगळं त्यांना शेअरिंग झालं ते ऑनलाईन माध्यमातून झालेलं आहे. तर याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक ह्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये रेग्युलर संभाषण अपेक्षित आहे. आणि पालक आणि शिक्षकांमधला केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. तर विद्यार्थी हा महाविद्यालयामध्ये किंवा शाळांमध्ये 24 तासातले 7 ते 8 तास किंवा मॅक्सिमम 6 तास असतो. 24 तासातले 18 ते 19 तास तो घरी असतो. तर पालकांची सुद्धा ही जबाबदारी बनते की त्यांनी वेळोवेळी त्याला मार्गदर्शन करणं आणि अशा ह्या मीडियापासून चुकीच्या मार्गाला तो जाऊ नये याच्या मार्फत त्यांना संबोधित करणं हे अपेक्षित आहे. अगदी, कारण माध्यम काय झालं की लहान मुलं इथून मागे मोबाईलपासून लांब होती त्यांनाही कोविड काळामध्ये मोबाईल देणं गरजेचं पडलं. तेही मोबाईलला एडिक्ट झालेले आहेत. आणि त्याचबरोबर हे प्रकर्षण आहे की घरच्यांनी एकत्र वेळ घालवणं आणि हेच आज कुठेतरी हरवत चाललेलं आहे. तर आता ह्याच विषयाला घेऊन मी आज आपले जे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाईल. मला सांगा की आज ठीक आहे युवक बिघडत चाललाय वगैरे असं सगळेच म्हणतात. अगदी 2-3 टक्क्यांबरोबर जे चुकीचे वागतात त्यांच्यावर कम्पेअर करून संपूर्ण युवा पिढीला आज कुठेतरी टीका केली जाते. तर आजचं हे जग हे खूप स्पर्धेचं जग आहे. याच्यामध्ये म्हणजे कितीही जरी आपले पालक म्हटले किंवा आधीची पिढी म्हटली की आमच्या वेळेस हे असं नव्हतं, पण त्यांच्या वेळेस एवढी स्पर्धा सुद्धा नव्हती. तुमच्या समोर स्पर्धा खूप आहे. एकूणच या स्पर्धेचं युग आहे. काय काय नवीन आव्हानं तुमच्या समोर आहेत की ज्यांना तुम्हाला तोंड देताना दमछाक होते? तर आव्हानं म्हटले तर नाही का, आपण एज्युकेशन जरी घेतले तर पुढे आपल्याला नोकरी भेटल नाही भेटल याच्यामध्ये आपल्याला तिथं आव्हानं येतात. परत एंट्रन्स एक्झाम, स्पर्धा परीक्षा हे दिल्या, तिकडे पण सिलेक्शन प्रोसेसमध्ये या असल्या बाकीच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आव्हानं येतात. आणि काय सांगशील तू, काय काय आव्हानं तुला दिसत आहेत की जी आव्हानं पेलवताना तुमची दमछाक होते? मला पहिलं असं म्हणायचं आहे, आजकाल रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये खूप स्कोप आहे आणि ह्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंट फंडिंग्स पण देत आहे. आणि सायन्स फील्डमध्येच नाही पण कॉमर्स आणि आर्ट्स फील्डमध्ये पण खूप असे स्कीम्स आहेत ज्याच्यातून आपण ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे करू शकतो, बिझनेस करू शकतो, छोटे छोटे स्मॉल स्केल. नॉट नेसेसरी 9 to 5 हे जॉब्सच करायला पाहिजेत. मग ह्याच्यापासून आपण सेल्फ डेव्हलपमेंट किंवा जॉब्स क्रिएट करू शकतो. आय थिंक हे प्लस पॉईंट आहे. नाही, हे प्लस पॉईंट तर आहेतच, पण आता आजकाल आपल्याला बघायला मिळतं की कॉलेज म्हटलं की सगळे युवक युवती एकत्र येतात आणि अनेकदा मुलींवरनं भांडणं होण्याचे प्रकार घडतात. तर तुम्हाला कुठे असं वाटतं का की हे जे आपण जास्त फ्रीली वागतो की हे कुठेतरी म्हणजे समोरचा चुकीचा त्याचा अर्थ घेतो, याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात, म्हणजे हे अडचणी जाणवतात का कुठे? आय थिंक सोशल मीडिया आणि बेसिकली मूवीज खूप इम्पॉर्टंट हे आहेत. कारण का आजकाल खूप इन्क्रीज म्हणजे जास्ती वाढलेत मूवीज आणि खूप लोक बघतात मूवीज, खूप इन्फ्लुएन्स करतात लोकांच्या माइंडसेटवर. अगदी मला खरं तर हाच मूवीज विषयी याच विषयावरनं मला आपले निवृत्त ACP जे आहेत त्यांच्याकडे जाधव साहेबांकडे जायचं आहे. साहेब, तुम्ही अनेक क्रिमिनल केसेस हाताळलेले आहेत, जवळून क्रिमिनल पाहिलेले आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं की आजकाल म्हणजे अनेक सिनेमे मालिका आपण बघितल्या तर तिथे कुठेतरी गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जातं की जसं आता दिवेकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की आज मुलांसमोर तो जो आदर्श येतो की जे भ्रष्टाचार करतात, जे गुन्हे करतात, अशांना आज मान सन्मान मिळतो आणि हेच सिनेमांमधनं मालिकांमधनं दाखवलं. तर एकूणच या सगळ्याचा घडणारे गुन्हे यांच्याशी कुठे संबंध असतो की तुम्ही आतापर्यंत अनेक गुन्हे हाताळलेले आहेत, याच्यात तुम्हाला हे कुठे जाणून आलं का? चित्रपट किंवा मालिकामध्ये जे काही दृश्य दाखवली जातात गुन्हेगारीची म्हणा
ते त्याचं अनुकरण काही तरुण पिढी करतायत हे खरं आहे. कारण काही घटनामध्ये आम्हाला जसं आढळून आलेलं आहे. परंतु चित्रपट किंवा मालिकेमध्ये अशा ज्या घटना दाखवतात त्याचा उद्देश असा नसतो की त्याचं उदात्तीकरण केलं जातंय आणि तेच तरुणांनी किंवा लोकांनी त्याचं अनुकरण करावं असा उद्देश नसतो. तो त्या कथानकाचा एक भाग असतो. आणि हे गावोगावी म्हणा किंवा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडत असतात. परंतु त्याचं उदात्तीकरण केलं जातं हे दाखवलं जातं त्याच्यामध्ये. परंतु युवकांनी तसं करावं असा त्याचा उद्देश नसतो. आपल्याला काय दाखवलं कोणी काय पालक मुलांना शाळेत कशासाठी घालतात किंवा शिक्षण कशासाठी पाठवतात की त्याला ज्ञान मिळावं आणि सारासार विचार करण्याची बुद्धी ही त्याच्यामध्ये यावी. म्हणून जरी आपल्याला चित्रपट किंवा मालिकामधून काही दाखवत असेल चुकीचं तर आपल्या सत्सविक बुद्धीला समोरून आपण त्याचं अनुकरण करायचं की नाही हे ठरवलं पाहिजे. आणि हे जर आपण ठरवलं सत्सविक बुद्धीनं तर आपल्या हातून किंवा तरुणांच्या हातून गुन्हे घडणार नाहीत. हे मान्य आहे की गुन्हेगाराची काही दहशत असते. त्याचा दरारा नसतो. दरारा वेगळा असतो. दरारा चांगल्या माणसाचा असतो. दहशत गुन्हेगारांची असते. आणि ही दहशत ज्यावेळेस लोक त्या गुन्हेगारांना तरुणांना प्रभावित करते की हा घाबरतो ह्याला घाबरतो. पण तो त्याचा त्या कुठल्या अँगलमधून विचार करतो त्याच्यावर अवलंबून येतात. त्याची मानसिकता जर योग्य असेल की आपल्याला असला दरार नकोय किंवा आपली दहशत आपल्याला असली नकोय, आपल्याला आदर्श दरार पाहिजे, हुशार विद्यार्थी चांगला विद्यार्थी म्हणून जर आपला दरार पाहिजे, आपली दहशत नको असा जर त्यानं विचार केला, ह्या अँगलमधून विचार केला तर तरुण मुलं ह्या असल्या गुन्हेगाराकडे वळणार नाही. हे मात्र मान्य करावं लागेल की सोशल मीडिया आहे किंवा चित्रपट आहे मालिका आहे त्यामुळे जे काही दाखवत जातं त्याचा प्रभाव तरुण पिढीवर थोडा पडतोय, नाही असं नाही. कारण काही उदाहरणं असे आहेत. त्यांना एका गुन्हेगाराला मी विचारलं असं गुन्हे केलेलं ना त्याच्या हातात पिस्तूल होता वगैरे त्याने रिकव्हर केलं तर त्याला विचारतो असं कशाला करतो तर त्याचं म्हणणं होतं की मला सगळ्यात मोठा दादा या एरियातला म्हणून ओळखलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे मानसिकता म्हणायचं किंवा त्याच्यासमोर जो आदर्श काय आहे याचा पण विचार करायला पाहिजे. थोड्या प्रमाणात समाज पण त्याला जबाबदार आहे की त्याच्या पुढे जर काही चांगला आदर्श नसेल, खरं म्हणजे आदर्श चांगले आहेत नाही असं नाहीये, त्याची मानसिकता वेगळी आहे. म्हणून त्याची मानसिकता पण सुधारायला पाहिजे की चांगले आदर्श घे. आपल्याला एवढ्या कमी वयात दानेश्वरी दिली, त्याच वयात आपण दारू पितो, त्याच वयात आपल्याला दारूचे ब्रँड माहिती आहेत कुठले कुठले. मग आपण समाज म्हणून जर आपण कुठं तरी चुकतो ना त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे आज मुलांनी आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व मुलांसमोर मांडण्यासाठी समाज कुठेतरी कमी पडतो. त्याचबरोबर तुम्ही दहशत आणि दरारा हे सांगितलं. दहशत ही गुन्हेगारांची असते, दरारा जो आहे तो एक कमवावा की अगदी मला याच विषयावर दिवेकर साहेबांकडे पुन्हा एकदा जायचं आहे की पूर्वीचा एक काळ होता की आपले शिक्षक येत आहेत किंवा घरातले कोणतरी शेजारचे काका आहेत यांना बघून मुलं कुठेतरी चुकीचं काम करत असतील तर घाबरायचे. पण आता तसं होताना दिसत नाही. किंवा बऱ्याचदा मुलं घरातनं रात्री उशिरा बाहेर जातात, रात्री घरी कधी येतात हे घरच्यांनाही माहिती नसतं किंवा घरातले त्यांना विचारत नाही. तर एकूणच जे घरच्यांनी जी पकड ठेवली पाहिजे ती ठेवता येत नाहीये का, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं कुटुंब म्हणून जी एक मोठी संस्था आपल्याकडे 25-30 वर्षांपूर्वी बळकट होती त्या संस्थेला थोडेसे तडे गेलेले आहेत. एक तर न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणजे छोटी कुटुंब, आई वडील बऱ्यापैकी नोकरीनिमित्ताने बाहेर, मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही ह्या गिल्टमुळे त्यांच्या हाती भरपूर पैसे देणं आणि त्यांच्या कुठल्याही कृत्याचा जाब विचारणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणं, अशा प्रकारचं एक वेगळं विकृत विचार करण्याची पद्धत पालकांमध्ये पण निर्माण झालेली आहे. हा एक भाग. त्यामुळे घरातल्या लोकांचा मुलांवर असणारा संपर्क, प्रेमाचा धाक कमी झाला आहे. पूर्वी असं व्हायचं की मला आठवतं आपलं तळेगावातच उदाहरण होतं. आपले नथुभाऊ भेगडे पाटील जे होते ते गावातून ज्यावेळी जायचे त्यावेळी गोट्या खेळणारी जी मुलं असायची ना ती पळून जायची, कारण भाऊ आलेत म्हटल्यानंतर कुठली चुकीची गोष्ट करायला नको. तर आता समाजामध्ये अशा प्रकारे ज्यांचा आदरयुक्त धाक सगळ्या समाजाला आहे अशा माणसांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर ह्या दोन गोष्टींचा नक्कीच समाजामध्ये विचार करावा लागेल आणि त्याच्यावरचा उपाय हाच आहे की चांगली कुटुंब संस्था आणि समाजामध्ये चांगल्या व्यक्तींचं अधिक चांगल्या पद्धतीने झालेलं संघटन की त्यांची सज्जन शक्ती संघटित होऊन दंडशक्ती म्हणून उभी राहील. मग अशा वेळी तो दरारा निर्माण होईल असं मला वाटतं. अगदी हा दरारा काही जण जाणीवपूर्वक निर्माण करतात. त्याच विषयाला घेऊन मला डॉक्टर साहेबांकडे जायचं. डॉक्टर साहेब, आता आपण जर का समाजामध्ये बघितलं तर दोन प्रकारच्या कुटुंब व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतात. काही कुटुंब व्यवस्थांमध्ये मुलांना जे आहे ते पहिल्यापासून खूप दडपण असतं, खूप शिस्त म्हणजे शिस्त जास्त दडपण असतं. तर काही ठिकाणी जसं आता दिवेकर साहेबांनी सांगितलं की आई वडील कामाला असतात त्यामुळे ते मुलाला हवं ते देतात, त्यामुळे जास्त एक सूट दिलेली असते. तर याचा मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होतो का? एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? नक्कीच आजची पिढी म्हणजे पॅरेंट्स असो किंवा आई वडील असो
तेही संभ्रमात आहेत आणि मुलंही संभ्रमात आहेत, अशी स्थिती आहे सध्या. तर मुलांना मोठं कसं करायचं किंवा त्यांना कसे वळण लावायचं हा मोठा संभ्रम आहे. तर मानसिकोपचार तज्ज्ञ म्हणून आम्ही त्याच्यात 4 कॅटेगरीज म्हणतो. तुम्ही 2 म्हटले पण 4 कॅटेगरीज असतात. एक असतं ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग, दुसरं असतं ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग, तिसरं असतं परमिसिव्ह पॅरेंटिंग आणि चौथं असतं अनइन्व्हॉल्ड पॅरेंटिंग. आता हे काय, तर ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग म्हणजे हुकुमशाही, जे आता तुम्ही म्हटलं की दडपण देणे किंवा मुलाला काही त्याचा शब्दच पडू न देणे. तर मी राईट, माय वे और हायवे, अशा प्रकारचं पॅरेंटिंग. दुसरं असतं परमिसिव्ह म्हणजे तू काही केलं तरी चालेल, तुला समजून घे, काय करायचंय ते कर. जसं तुम्ही म्हटले की दोघे आई वडील कामाला जातात आणि मुलाला काही पाहिजे ते देतात आणि काही करू देतात, ते परमिसिव्ह. अनइन्व्हॉल्ड म्हणजे मुलाकडे लक्षच नसतं, म्हणजे तो काय करतोय, कुठं जातोय, शाळेत शिकतोय नाही शिकतोय याच्याकडे पण लक्ष नसतं. आता बेस्ट पॅरेंटिंग म्हणजे काय, म्हणजे सर्वात चांगलं पॅरेंटिंग काय, ते ऑथॉरिटेटिव्ह. याच्यात ऍक्टिव्हली म्हणजे प्रोऍक्टिव्हली आई वडील मुलांच्या जडणघडणीत भाग घेतात. जडणघडणीत भाग घेता घेता मुलांचे काय व्ह्यूज आहेत, त्यांचे काय आहेत विचार आहेत ते समजून घेतात. त्याच प्रकारे आपले व्ह्यूज काय आहेत, आपले समज काय, मुलांबद्दल काय व्ह्यूज आहेत हे समजून सांगतात. पण शेवटचा जो शब्द असतो तो एकमेकांसोबत डिस्कशन होऊन आलेला शब्द असतो. त्याच्यामुळे मुलांच्या मनावरती पॉझिटिव्ह परिणाम पडतो. त्याच प्रकारे मुलांनी केलेल्या गोष्टीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणे, मुलांच्या सोबत रेग्युलर कम्युनिकेशन साधणे, ह्याच्यामुळे मुलांची मानसिकता पॉझिटिव्ह कडे वळण्यास मदत होते. तर हे झालं पॅरेंटिंगचं. आता मुलांमध्ये, युथमध्ये सध्या काय प्रॉब्लेम आहे, तर आपण शिवाजी महाराज मागे बसलेले आहेत, छत्रपती बसलेले आहेत. तर छत्रपतींचं उदाहरण घेऊ की रेझिलियन्स म्हणजे मी हरल्यानंतरही परत येईल, तो जो भाव आहे तो मुलामध्ये लॅकिंग आहे. त्याच्यामुळे आत्महत्या, हत्या या गोष्टी होणे, की मी हरलो म्हणजे माझं जीवन संपलं असं वाटायला लागतं. आणि आम्ही खूप सारे केसेस अशा बघतो की ज्या एकदा नापास झाले किंवा टीव्ही बघायला नाही भेटला तरी आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. दुसरी गोष्ट कोणती, की स्वतःची वर्थ किंवा किंमत माहीत नसते. म्हणजे आजच्या पिढीला स्वतःची किंमत काय आहे हेच माहित नाही. म्हणजे गर्लफ्रेंड सोडून गेली किंवा बॉयफ्रेंड सोडून गेला तर माझं आयुष्य संपलं ह्या दृष्टीने ते बघतात. पण स्वतःची किंमत काय, मी देवाने मला जन्म दिलाय तर माझी किंमत काय आहे हेच त्यांना माहीत नसतं. जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारतो तेव्हा ते संभ्रमात पडतं की खरंच काय आहे. तिसरी गोष्ट आहे पर्पज ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा खरा पर्पज काय किंवा ध्येय काय हे माहीत नसतं. शॉर्ट टर्म गोल असतात की मला 12वी पास करायचे, BA पास करायचे, पण लॉंग टर्म मध्ये माझा पर्पज काय, की माझा जीवनाचा अर्थ काय हे माहीत नसतो. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी जर आजच्या पिढीने समजून घेतल्या आणि पॅरेंट्सने पॅरेंटिंग स्टाईल थोडीफार का होईना शिकून घेतली तर फार बरं होईल. आपण अजून एक पॉईंट माझा बोलायचा, सरांनी जसं सांगितलं, देवेकर सरांनी, की मुलाच्या जडणघडणीसाठी काय लागतं, तर मी म्हणतो गाव लागतं, विलेज लागतं. आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आई वडील मुलगा एवढंच बघतात, पण आधीच्या काळी गाव होतं, म्हणजे काका काकू मामा काका दुसरे आजोबा सगळे मुलाच्या जडणघडणीमध्ये होते. आज आपण फक्त फ्लॅट मर्यादित झालं, त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूचा मुलाला काही म्हणतोय की तू असं करू नको रे, तर पॅरेंट्स येऊन त्याला रागवायला लागतात किंवा त्याच्याशी भांडायला लागतात. ही चुकीची पद्धत आहे. तर सोसायटीमध्ये एक गावासारखं जर राहिलं तर त्या मुलाच्या जडणघडणीवर चांगला परिणाम होईल, त्याच्या स्वभावात चांगले परिणाम होतील. त्याच प्रकारे त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल आणि मे बी ही गुन्हेगारी पद्धत किंवा गुन्हेगारी मानसिकता वाढण्यात कमी होणार. अगदी खूप चांगला मुद्दा मांडला डॉक्टर आपण, की आज जरी एखाद्या मुलाने एखादी चुकीची घटना केल्यानंतर त्याला नावं ठेवली जात असतील, त्याच्या घरच्यांना नावं ठेवली जात असतील, तरीही त्या मुलांच्या घडण्यामध्ये संपूर्ण गाव समाज हा तेवढाच सहभागी आहे. त्यामुळे ह्या पिढीला आपण आदर्श काय देऊ शकतो, त्यांच्यासमोर चांगलं काय ठेवू शकतो, याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाची एक शेवट करण्यापूर्वी, की आपल्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तळेगाव शाखेचे सतीश साठे सर आहेत, त्यांनी याच विषयावर खूप छान कविता लिहिली आहे. ही कविता आपण पाहूयात. त्यांनी ही कविता अशी आहे, आज येथे काय चाले जाणण्याची गरज आहे,
हे चुकीचे सर्व काही थांबण्याची गरज आहे. राग येता खून होती मित्र शत्रू सहज बनती. राग येता खून होती मित्र शत्रू सहज बनती. भांडणांचे कारनामे रोखण्याची गरज आहे. तीव्र स्पर्धा वाढलेली या मुलांचे हाल होती. खरंच त्यांच्या भावनांनाही समजण्याची गरज आहे. मुलं तुमचे काय करते संगतीला कोण असते शिस्त पुन्हा लावण्याची बांधण्याची गरज आहे. गुंग होती कमवताना हाल अगणित पालकांचे. गुंग होती कमवताना हाल अगणित पालकांचे. पुत्र वाया जात आहे टोकण्याची गरज आहे. मूल एक आज पोटी सवय नाही संयमाची. एक पैसा सार काही लांगण्याची गरज आहे. पीक पाणी ना पुरेसे मोल नाही शेतमाला. पीक पाणी ना पुरेसे मोल नाही शेतमाला. रावणांना मानसारा राघवांची गरज आहे. खरं तर आज आपण या ठिकाणी जी चर्चा केली या संपूर्ण चर्चेचा सारच त्यांनी इथे घेतलेला की आज असलेलं न्यूक्लिअर कुटुंब असेल किंवा गुंड प्रवृत्तींना किंवा चुकीच्या प्रवृत्तींना मिळत असलेला मान सन्मान असेल अशा सगळेच विषय त्यांनी या कवितेमध्ये घेतलेले आहेत. कारण आज सगळे आपण इथे आलात आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आवाज न्यूजनी घडवलेल्या या चर्चेमध्ये आजचा युवा घडतोय की बिघडतोय या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.